नमस्कार सर्वांना. राही रंगोली चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सुंदर सोप्या आणि सुटसुटीत अशा रोजच्या रांगोळ्या. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या भागाला. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने एक चौकोन बनवून घेणार आहोत. तर बघू शकता आपण एक मधोमध चौकोन काढून घेतलेला आहे आणि चौकोनाच्या चारही टोकांना राऊंड असे सर्कल बनवून घेतलेले आहेत आणि बरोबर चौकोनाच्या मध्ये आपण लाईट असा आंबा कलर भरून घेणार आहोत आणि अगदी चार टोकांना आपण व्हाईट आणि ग्रीन असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन घेतले. तर पूर्ण चौकोनामध्ये आपल्याला हा मँगो कलर भरून घ्यायचा आहे आणि चौकोनाच्या चार कोणांवर आपण व्हाईट कलरचे छोटी छोटी डॉट्स देऊन घेतलेली आहेत. तर बघू शकता ही मालिका आपल्याला सर्व बाजूनी कंप्लीट करून घ्यायची आहे आणि काडीच्या साहाय्याने आपण या डॉटला बरोबर एक छोटाशा पाकळीचा शेप तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता काडी फिरवून आपण छोट्या छोट्या अशा सर्वच पाकळ्या बनवून घेतल्या आणि अगदीच पाकळ्यांमध्ये सुद्धा आपण थोडा थोडा असा कलर भरून घेणार आहोत. तर मधल्या पाकळीमध्ये आपण मँगो कलर भरलेला आहे. तर बाजूच्या दोन पाकळ्यांमध्येच रेड कलर आपण भरून घेणार आहोत. तर सर्व पाकळ्या आपल्याला अशा प्रकारे भरून घ्यायच्या आहेत. अगदी सोपी सुंदर आणि छोटीशी ही डेली यूज आपली रोजची रांगोळी आहे. तुम्हाला आवडली असेल तर एकदा नक्कीच तुमच्या दरवाजासमोर काढून बघा. तर सर्व सर्कलच्या वरती आपण 3-3 असे व्हाईट कलरचे डॉट देऊन थोडेसे ते बोटाने प्रेस करून घेतले आणि चौकोनाच्या बरोबरमध्ये आपण एक ब्ल्यू कलर देऊन घेणार आहोत. तर बघू शकता आपला रांगोळीचा हा सुंदर सोपा असा फायनल लुक तयार झालेला आहे. बघूया 2 नंबरची रांगोळी. तर ही आपण 2x3x2 डॉट देऊन एक षटकोन बनवून घेणार आहोत. तर बघू शकता 2, 3 आणि 2 अशी डॉट देऊन आपण सर्व डॉट जॉईन करून एक षटकोन तयार केलेला आहे आणि षटकोनाच्या साही कोणांवरती आपण राऊंड असे छोटे छोटे सर्कल बनवून घेणार आहोत. अगदीच पहिला मोठा आणि दुसरा छोटा. तर काडीच्या साहाय्याने बरोबर ते सेटअप करून घेतले आणि छोट्याशाच सर्कलमध्ये आपण रेड कलर भरून घेतलेला आहे आणि बरोबर षटकोनाच्या मध्ये आपण एक मँगो कलरचा डॉट देऊन लाईट ऑरेंज आणि डार्क ऑरेंज असे कॉम्बिनेशनमध्ये कलर टाकून काडीच्या साहाय्याने बरोबर एक फूल बनवून घेतले. तर बघू शकता अगदीच आपण काडी फिरून सुंदर असं छोटंसं फूल बनवलं आणि फुलामध्ये सुद्धा लाईट असा कलर स्प्रेड करून घेतला आणि बरोबरमध्ये एक रेड कलरचा आणि ग्रीन कलरचा डॉट दिलेला आहे आणि बाजूलाच फुलाच्या छोटी छोटी अशी पानेसुद्धा ग्रीन कलरने काढून घेतली. तर छोटंसं सुंदर असं आपलं हे फूल तयार झालं आणि षटकोनाच्या साई कोणांच्या राऊंडवरती आपण 3-3 अशा छोट्या छोट्या व्हाईट कलरनेच रेषा मारून घेणार आहोत. अगदी सोपी सुंदर आणि नवीन डिझाईनची ही डेली यूज रांगोळी आहे. तुम्हाला कशी वाटली एक कमेंट करून ज़रूर सांगा आणि आवडली असेल तर एकदा नक्कीच काढून बघा. आणि रेषांच्या वरती सुद्धा आपण येलो आणि रेड कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन घेतले आणि मधल्या रेषांच्या षटकोनाच्या वरती सुद्धा आणखीन एक छोटी छोटी रेषा मारून घेणार आहोत आणि वरती ग्रीन कलरचा एक डॉट देऊन थोडासा तो प्रेस करून घेतला आणि त्याच्यावरती सुद्धा लाईट असा ऑरेंज कलर टाकून घेतलेला आहे. आता बघणार आहोत पुढची आणि शेवटची रांगोळी. तर उद्या मंगळवार आहे. तर मंगळवार निमित्त आपण छोटीशी एक गणपती बाप्पाची रांगोळी काढलेली
आहे. अगदी छोटीशी सुंदर आणि सोपी ही बाप्पाची आपली मंगळवार स्पेशल रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण एक चौकोन बनवून घेतला आणि चौकोनाच्या चारही कोणांना राऊंड असा शेपमध्ये फिरवून घेणार आहोत. आजच्या रांगोळ्या सर्वच आपण चौकोन काढून आणि राऊंड फिरवून घेणार आहोत. तर एकच थीम वापरून सगळ्याच रांगोळ्या काढलेल्या आहेत. तर चौकोनाच्या चारही कोणांवरती आपण राऊंड असे सर्कल बनवून घेणार आहोत. काडीच्या साहाय्याने बरोबर त्याचा सेटअप करून घेतला आणि चौकोनाच्या मध्ये पर्पल कलर भरून घेणार आहोत. तर बघू शकता पूर्ण आपल्याला चौकोन हा पर्पल कलरने भरून घ्यायचा आहे. आणि चौकोनाच्या मध्ये आपण व्हाईट कलरचे 5 डॉट देऊन एक बाप्पाचा शेप बनवून घेणार आहोत. तर 5 डॉट देऊन आपण पेन्सिलच्या साहाय्याने बरोबर बाप्पाचा शेप तयार करून घेतला. 5 डॉट देऊन आपल्याला बाप्पाचा शेप बनवून घ्यायचा आहे. आणि बरोबर आपण एका हातामध्ये मोदक आणि दुसऱ्या हातामध्ये रेड कलरचे फूल बनवून घेतलेले आहेत. तर बघू शकता वरती डोक्यावरती सुद्धा रेड आणि येल्लोचे डॉट दिलेले आहेत. तर पेन्सिलने बरोबर सेटअप करून घेतला आणि बाजूच्या सर्कलमध्ये आपण येल्लो आणि रेड असे कॉम्बिनेशनमध्ये डॉट देऊन घेतले. तर चौकोनाच्या चारही टोकांना आपण एक एक रेड कलरचा डॉट देऊन तो थोडासा प्रेस करून घेतला आणि त्याच्याच वरती छोटी छोटी अशी व्हाईट कलरची डॉटसुद्धा देऊन घेणार आहोत. आपल्या राही रंगोली चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून नक्कीच सांगा. तर छोट्या छोट्या पाकळ्या बनवून आपण त्यामध्ये पर्पल कलर भरून घेणार आहोत. अगदी छोटीशी सोपी सुंदर आपली ही आजची बाप्पाची रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच तुमच्या घरासमोर काढून बघा. तर पाकळ्यांमध्ये सुद्धा आपण पर्पल कलरच भरून घेणार आहोत. ही मालिका आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. तर बघू शकता आपला रांगोळीचा फायनल लुक तयार झालेला आहे. आजचा संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात. बाय.